राज्यात 3 कोटी जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याची सक्ती करणे अन्याय आहे. भाजपने त्यांच्याच बगलबच्च्यांच्या 3 कंपन्यांना नंबर प्लेटचे कंत्राट दिले आहे. राज्यात 3 कोटी जुनी दुचाकी वाहने असून एका वाहनाला 500 रुपये म्हणजे 15,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आहे. शासनाने 2019 पूर्वीच्या वाहनांवरील सक्ती मागे घ्यावी अशी मागणी निखिलेश दिवेकर यांनी निवेदनात केली. काँग्रेसचे नेते निखिलेश दिवेकर यांनी नवीन नंबर प्लेटला आमचा विरोध नाही, कारण ती आधुनिक तसेच युनिक कोड त्यात आहे. मात्र जी जुनी वाहने काही वर्षात नामशेष होणार आहेत त्यांना बंधनकारक करणे अयोग्य आहे. जनतेची लूट आहे. या माध्यमातून होऊ घातलेला 15,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढू. सामान्य जनतेची लूट थांबवू असा निर्धार निखिलेश दिवेकर यांनी व्यक्त केला. निवेदन देताना काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखडे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्य सरकारने 2019च्या आधीची 3 कोटी वाहनांची नंबर प्लेट बदलणे सक्तीचे केले असून यामध्ये नागरिकांना किमान 500 रुपयांचा खर्च आहे. ही प्लेट बनवायचा ठेका महाराष्ट्रात फक्त 3 कंपन्यांना दिला असून यामध्ये भाजपचा जवळपास 1,500 कोटींचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर यांनी केला. निखिलेश दिवेकर यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी शेख समीर यांना काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात प्रमुख उपस्थिती म्हणून शहराध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखडे, सरदार सर कपिल रावदेव, सौरभ चौधरी, गणेश कळसकर, संदेश वानखडे, ॲडव्होकेट सुरेश ढाकुलकर, शंकर लंगोटे, तश्वर पटेल, सखावत शहा, सुनील चंदन बटवे, फैजल खान, रमेश समुद्रे, देविदास नेमाडे, राजकुमार शिरसाट, महादेव मेहेंगे, दीपक ठाकूर, विकास दिवेकर, आकाश तंबोली, अक्षय वडतकर, राहुल इंगोले, संग्राम शिरसाट, इलियास भाई, असलम शहा, राजाभाई, विशाल पाचपोर, ॲडव्होकेट ओम खंडारे, विठ्ठल नाकट इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारने 2019 पासून HSRP हाय सिक्युरिटी रिझर्वेशन प्लेट ही अनिवार्य वाहनांना केली आहे. आमचा त्या नवीन नंबर प्लेटला कोणतीही हरकत नाही, कारण ती टेक्नॉलॉजिकली चांगली आहे. कॅमेरातून चांगला फोटो निघतो. त्या नंबर प्लेटला एक युनिक कोड आहे, त्याबद्दल आमचा आक्षेप नाही. पण आमची मागणी ही आहे की 2019च्या आधीचे जे वाहनं आहेत, मग 2 व्हीलर असो, 3 व्हीलर, 4 व्हीलर, त्या जुन्या नंबर प्लेट का बरं बदलायच्या? त्या नंबर प्लेट बदलायच्या म्हणजे की त्या एका नंबर प्लेट 2 व्हीलर 3 व्हीलरची बदलायला 500 रुपये खर्च येतो. 4 व्हीलर नंबर प्लेट बदलायला 800 रुपये खर्च येतो. आणि तुम्हाला माहिती आहे की हे 8 वर्षाहून जुने वाहनं हे रोज काही ना काही स्क्रॅप होतात आहे, म्हणजे कचऱ्यात चाललेले आहे. हळूहळू त्या नंबर प्लेट त्या नामशेष होणार आहे, ते वाहनं संपणार आहे. तरी हे नंबर प्लेट बदलायची जुने काय गरज आहे? तर भाजप सरकारनी त्यांचे 3 कंपनीज आहेत महाराष्ट्रामध्ये, या 3 कंपनीजलाच फक्त त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिला आहे नंबर प्लेट बनवायचा. आता तुम्ही समजा की 500 रुपये एका नंबर प्लेटचा खर्च आहे. टोटल 3 कोटी नंबर जुन्या वाहनं आहेत. 3 कोटी गुणिले 500 म्हणजे 15,000 कोटीचा भ्रष्टाचार भारतीय जनता पार्टी करते आहे, त्यांच्या बगलबच्च्यांचे पोट भरण्यासाठी. आणि काँग्रेस याला पूर्णपणे विरोध करत आहे. आता तुम्हाला माहिती आहे की जनसुरक्षा कायदा झालेला आहे. आम्ही भाजपचा विरोध करतो म्हणून कदाचित आमच्यावर गुन्हे दाखल होतील, आम्हाला बेड्या पडतील, आम्हाला तुरुंगात जावं लागलं तरी चालेल. पण काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टीचा विरोध करणार आणि हा 15,000 कोटीचा जो भ्रष्टाचार आहे तो भारतीय जनता पार्टीचा आम्ही बाहेर काढू. आणि सामान्य जनतेकडून लूट जी लावलेली आहे ती लूट आम्ही थांबवू. काँग्रेसचे सर्व लोक HSRPचा जो काही घोटाळा भारतीय जनता पक्षाकडनं करण्यात येतोय, त्या घोटाळ्याच्या विरोधात इथे आज आम्ही निवेदन दिलंय. आणि लवकरात लवकरच हा काही भारतीय जनता पार्टीचा जो काही 15,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आहे तो घोटाळा आम्ही लवकरात लवकर बाहेर काढू, असे या ठिकाणी मी आज सांगतो.